नमस्कार प्रेक्षक हो, तुमच्या आवडत्या मालिकेच्या 6 फेब्रुवारीच्या भागात तुम्ही पाहणार आहात. अनुष्का पारूचं मंगळसूत्र पकडून म्हणत असते, तुला काय वाटतं, तू हे लपवशील आणि कोणाला कळणार नाही? खरं तर माझंच चुकलं. तेव्हाच मी तुम्हाला अनुष्का मॅडमच्या समोर आणि सगळ्या पाहुण्यांसमोर तुला मी जाब विचारायला पाहिजे होता. पण मला वाटलं तुला अक्कल येईल, तू सुधरशील. पण नाही, आमचा साखरपुडा होऊनसुद्धा तू सुधरायचं नावच घेत नाही आहेस. आमचा साखरपुडा झाला असतानाही तुला त्याच्या खांद्यावर हात ठेवून फोटोशूट करायचा आहे ना? पारू घाबरूनच म्हणू लागते, अनुष्का मॅडम हळू बोला ना, तुम्ही समजताय तसं असं काही नाही आहे. अनुष्का म्हणते, बास्कर, असं गोड गोड बोलून ना तू बाकीच्यांना फसवू शकशील, मला नाही. पारू मॅमला तुझं खरं रूप कळलंच पाहिजे. ते कळाल्यानंतर त्या तुला बाहेर काढतीलच. तुझ्यासोबत त्या आदित्यलाही बाहेर काढतील. त्या मूर्खानं डेमो शूटसाठी तुझ्या गळ्यात हे मंगळसूत्र काय घातलं? तू तर स्वतःला त्याची बायकोच समजायला लागलीस. तू किर्लोस्करांच्या प्रॉपर्टीच्या मागे आहेस ना? म्हणूनच मी सगळं अहिल्या मॅडमना सांगणार आहे आणि तुझं खरं रूप दाखवून देणार आहे. इतकं सगळं होऊन पण तू मला घाबरत नाही आहेस? माझ्या हातात ना सगळे पत्ते आहेत, असे मी सगळे अहिल्या मॅमसमोर उघडे करू शकतो. पण नाही, तू तर माझ्यासमोर माझ्या नवऱ्याच्या गळ्यात पडतेस. काय गं, नेमकी तू त्यांच्या प्रॉपर्टीच्या मागे आहेस की तुम्हाला किर्लोस्करांची सून म्हणून मिरवायचं आहे? बोल ना पटकन. पारू काहीच बोलत नसते. पारू खूप घाबरलेली असते. आता अनुष्का रागानंच मारुती मामांना हाक मारून बाहेर बोलवते. पारू अक्षरशः तिच्यासमोर हात जोडत असते, पण ती तिचं ऐकत नाही. आता अनुष्का म्हणू लागते, मारुती मामा, अहो तुम्ही मला सांगितलं नाही पारूचं लग्न झालं ते. नाही म्हणजे तिकडे अनुष्का मॅम, नाही म्हणजे तिकडे अहिल्या मॅम हिच्यासाठी मुलगा शोधतायत आणि पारू इकडे गळ्यात मंगळसूत्र घालून फिरतीये. मारुती म्हणतो, नाही हो मॅम, तुमचे काहीतरी गैरसमज झाला आहे. म्हणजे मला माहिती आहे माझी पारू अल्लड आहे, खरं ती असं दुसऱ्याच्या नावाचं मंगळसूत्र घालून नाही फिरणार. अनुष्का म्हणते, किती विश्वास आहे ना हो तुमचा तुमच्या मुलीवर. असं म्हणतच ती पारूच्या गळ्यातलं मंगळसूत्र बाहेर काढून मारुतीला दाखवते. ते बघितल्यानंतर मारुती आणि गणी दोघांनाही धक्काच बसतो. अनुष्का म्हणू लागते, नाही म्हणजे तुम्हाला माहिती असेल ना तुमचा जावई कोण आहे, कसं आहे, काय करतो. नाही म्हणजे मी पारूला किती विचारते पण ती सांगतच नाही आहे. आणि तिच्या गळ्यात मंगळसूत्र बघूनही तुम्हाला त्याच्यावर विश्वास ठेवायचा नाही आहे का? पण तुमची भोळी अल्लड संस्कारी पारू कुणाच्या नावाचं मंगळसूत्र घालून फिरतीये हे मला माहिती आहे. हिला अहिल्या मॅमच्या समोर नेऊन उभी करते, मग बघा कशी पोपटासारखी कबूल करते ते. असं म्हणतच अक्षरशः अनुष्का तिला ओढतच घेऊन जाते. आता पारूला ओढत आणतेल दामिनी बघते आणि म्हणते, बाई 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 बाई, खरंच ही हिला घेऊन येते. आता घरात मोठा ड्रामा होणार, वहिनींना जाऊन सांगितलं पाहिजे. याच वेळेला आदित्य ही गॅलरीत फोनवर बोलत उभारलेला असतो. तोही बघतो की अनुष्का पारूला ओढत आणते. इकडे तोवरच दामिनीनं अहिल्याला येऊन सांगितलेलं असतं, चला लवकर हॉलमध्ये, पारूची चोरी पकडली गेली आहे, अनुष्का तिला घेऊन येत आहे. इकडं घराच्या दारात आल्यावर पारू कसा बसा आपला हात सोडवते आणि म्हणू लागते, अनुष्का मॅडम, घराच्या आत जायची काय बी गरज नाही. तुम्हाला मी आदित्य सरांच्या आयुष्यात आणि या घरात आलेली नको आहे ना? मी नाही येणार, पण मी विनंती करते तुम्ही असं काय बी करू नका. आता मारुती म्हणू लागतो, पारू अगं काय चाललंय हे समज. तशी अनुष्का म्हणते, वा, दोघं एकमेकाला सामील आहे ना? तुझी पोरगी काय काय नाटक करते हे तुला माहितीच असेल ना? पारू तिला गप्प बसवू लागते, पण अनुष्का अजूनच चिडत म्हणते, ए आता तू गप्प बस. या घरात आल्यापासून मला सगळ्यात जास्त त्रास देणारी व्यक्ती कोण आहे माहिती का? तू. त्यामुळं तुझा चेहरा मी अहिल्या मॅमच्या समोर आणणार म्हणजे आणणारच, आणि तुमच्या बाप लेकीचं तोंड इथनं काळ करून पाठवणार. असं म्हणतच अनुष्का पुन्हा एकदा पारूला रागाने पकडते आणि ओढतच घरात आणते. एवढ्यातच तिथं हॉलमध्ये आदित्यही आलेला असतो. आता सगळेच जण एव्हाना आवाज ऐकून हॉलमध्ये आलेले असतात. अहिल्या विचारू लागते, एक मिनिट, काय चाललं हे सगळं? अनुष्का म्हणते, हे मला विचारण्यापेक्षा ना तुम्ही पारूलाच विचारलेलं बरं आहे, कारण तुम्हीच तिला मुलीसारखं वागवलं, ब्रँड ॲम्बॅसिडर बनवलं आणि हो, सोसायटीमध्ये राहण्यासाठी लायकीचं बनवलं. हा, पण एवढं सगळं करून तुम्हाला पारूच्या मनातलं सगळं माहिती आहे का? म्हणजे तिच्याबद्दल, म्हणजे तिला कोण आवडतं, तिच्या मनात काय आहे?
आणि माहिती असेल तर प्लीज मलाही सांगा, म्हणजे मला पण कळलं पाहिजे. ओ आय एम सॉरी, मी आत्ता खूप मोठ्याने बोलतेय, तिला खेचत आणलं इकडे, तुम्हाला सगळ्यांना राग आला असेल. पण या सगळ्या वागण्यामागे एक कारण आहे, आणि ते कारण म्हणजे पारूने आपल्या सगळ्यांचा विश्वासघात केला आहे. पारूने आपल्यापासून अशी एक गोष्ट लपवली आहे ज्याच्यामुळे आपल्या कंपनीला फटका बसू शकतो, आपली कंपनी बर्बाद होऊ शकते. अहिल्या म्हणते, अनुष्का तुला नेमकं काय बोलायचं आहे ना ते स्पष्ट बोल, काय लपवलं आहे पारूने. अनुष्का सांगते, पारूचं लग्न झालं आहे. हे ऐकून घरातले सगळे शॉक होतात. आता अनुष्का तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र बाहेर काढून सांगते, हे आहे पारूच्या आयुष्यातलं सत्य. आणि हां, पारू जर साधी मोलकरी नसती ना तर याचा आपण विचारही केला नसता. पण पारू साधी मोलकरीण नाही आहे, ती इंटरनॅशनल मॉडेल आहे, आपल्या कंपनीची ब्रँड ॲम्बॅसेडर आहे. हिच्या कोणत्याही कृतीचा इम्पॅक्ट डायरेक्ट आपल्या कंपनीवरती आणि कंपनीच्या सेलवरती होतो. पण एक मिनिट, हिच्याबद्दल हे एवढं मोठं सत्य खरंच कुणाला माहिती नव्हतं का? कोणी काहीच बोलत नाही. अनुष्का म्हणू लागते, काय गं पारू, लोक एवढं तुझ्यावर विश्वास ठेवतात, तुला एवढं मानतात, तुला डोक्यावर घेतात. आता जेव्हा त्याच लोकांना कळेल की पारू ही विश्वासघातकी आहे, तेव्हा तेच लोक आपल्या कंपनीवर बहिष्कार टाकतील. तुला ब्रँड ॲम्बॅसेडर पद गमवायचं नव्हतं म्हणून तू हे सगळं लपवत होतीस का? आता बोल पारू, इथं सगळ्यांना सगळं माहिती आहे. तू जे काय काय केलं आहेस ना ते कबूल कर आत्ता. आता आदित्य म्हणतो, तिला कबूल करायची काही एक गरज नाही आहे. अनुष्का, तू आमच्या आयुष्यात काल आली आहेस, पण पारूला आम्ही आधीपासून ओळखतो. ती असले लपवाछपवीचे धंदे कधीच करणार नाही. आणि पारूचं लग्न झालं आहे ही ते का लपवेल, उलट ती अभिमानाने मिरवेल. अनुष्का म्हणते, अच्छा तुझा खूप विश्वास आहे ना पारूवर, मग तूच विचार ना तिला, हे मंगळसूत्र तिने गळ्यात का घातले ते. अहिल्या म्हणते, मारुती मला माहिती आहे तू माझ्याशी कधीच खोटं बोलणार नाहीस. तुला माहिती होतं पारूचं लग्न झालं आहे ते? मारुती म्हणतो, नाही मला यातलं काही बी माहिती नाही. आता अहिल्या म्हणते, पारू जे काही सत्य आहे ते सांग, तुझ्या गळ्यात का मंगळसूत्र आहे, तुझं लग्न झालं आहे का, आणि झालं असेल तर ते कुणाशी झालं आहे? आम्हाला नाही सांगितलंस ठीक आहे, पण स्वतःच्या वडिलांना मारुतीला तरी सांगायचं होतंस. लग्न म्हणजे काय तुला भातुकलीचा खेळ वाटला काय गं? पारू बोल आता काय खरं आहे ते. आता दामिनी मात्र हसू लागते. सगळ्यांचं लक्ष दामिनीकडे जातं. दामिनी म्हणू लागते, अहो वहिनी काहीतरी काय विचारताय, कुणाशी लग्न केलं? अगं तिच्याच सारखी लायकी असणाऱ्या कुणाशी तरी केलं असेल. एखादा चोर, पाकिटमार किंवा फार फार तर वॉचमन. अशा लोकांची संगत काय असते हे मी तुम्हाला सांगायला नको. आता मारुती चिडतो आणि पारूला म्हणतो, ऐकलंस काय काय ऐकायला मिळते, कसले कसले आरोप होत्यात. अगं आईल्या मॅडम काय विचारतात त्या प्रश्नांची उत्तरं दे ना. अगं हे सगळं खरं आहे का? अगं खरं असेल तर सांग मला, अगं मी नेऊन तुला तिच्या घरी सोडतो. म्हणजे तू मला न सांगता लगीन केलंस, इतके दिवस लपवून ठेवलंस. अगं मला एका शब्दानं पण सांगावं असं वाटलं नाही काय? अगं तू लगीन झाल्यापासून इथंच आहेस आपल्या घरात, मग ते तुला नांदवायला तयार नाही का? अगं बोल की बाई, काहीतरी बोल. आता अनुष्का म्हणते, बाद झालीत ही नाटकं. मला माहिती आहे पारूचा नवरा कोण आहे आणि हिनी कुणाच्या नावाचं मंगळसूत्र गळ्यात घातलं आहे. मी सांगते ना ते कुणाचं आहे. आता पारू म्हणते, अनुष्का मॅडम अहो तुम्ही या घरची सून आहे, या घरात वादळ असं तुम्ही काय बी बोलू नका. आता अनुष्का रडायचं ढोंग करतच म्हणू लागते, अगं वादळ वादळ तर तू आणलेस गं माझ्या आयुष्यात, वाट लावलीस तू माझ्या आयुष्याची. तुम्हाला सगळ्यांना ऐकायचं आहे पारूचा नवरा कोण आहे. आता ती आदित्यकडे बोट करून म्हणू लागते, हा आहे पारूचा नवरा. ओ आय एम सॉरी, माझाच नवरा पारूचा नवरा आहे. म्हणजे तुमच्या सर्वांच्या साक्षीने मी याच्यासोबत एंगेजमेंट केली. मी त्याच्यासोबत सुखी संसाराची स्वप्न बघते आहे. आणि आज अचानकच मला कळतं कोणीतरी दुसरीच मुलगी त्याची बायको म्हणून मिरवती आहे, त्याच्या नावाचं मंगळसूत्र घालून फिरते आहे असं म्हणत अनुष्का रडू लागते. आता अहिल्या म्हणते, अनुष्का हे जर दामिनी म्हणाली असती ना तर मी एक वेळेस तिच्याकडं दुर्लक्ष केलं असतं, पण तुझ्याकडून या बोलण्याची अपेक्षा नाही आहे. अनुष्का म्हणते, मी काहीही बोलत नाही आहे मॅम. तुम्हाला जर माझ्या बोलण्यावर विश्वास नसेल ना तर तुम्ही तुमच्या मुलालाच विचारा त्याने हे मंगळसूत्र पारूच्या गळ्यात घातले का नाही.
आता अहिल्या चिडते आणि म्हणते, तुला तुझ्या होणाऱ्या नवऱ्यावर विश्वास नसेल ना, तरी माझ्या मुलावर विश्वास आहे. आदित्याला लग्न, त्यातले विधी, मंगळसूत्र या सगळ्याचं महत्त्व त्याला चांगलंच माहिती आहे. तो असं कधीच करणार नाही आणि पारूसोबत तर अजिबातच नाही. आता श्रीकांत म्हणतो, आदित्य तू अजिबात टेन्शन घेऊ नको. आम्हाला तुमच्या दोघांवरही विश्वास आहे. आम्हाला माहिती आहे तुम्ही दोघं आम्हाला त्रास होईल असं अजिबात काही करणार नाही. आता आदित्य पारूजवळ जातो आणि मंगळसूत्र हातात घेऊन बघतो आणि त्याला आठवतं. तर तेव्हा तो सर्वांना सांगतो, अनुष्का म्हणते ते खरं आहे. पारूच्या गळ्यात हे मंगळसूत्र मीच घातले. आता लगेच दामिनी म्हणू लागते, घ्या. ह्याच्या आधीच मी वहिनी तुम्हाला किती वेळा सांगितलं होतं, ही पारू आपल्या आदित्यला नादाला लावती आहे. आता या अनुष्काला सोडून ह्या पारू मोलकरणीला तुम्ही स्वीकारणार आहे का तिच्या जागी? आता अहिल्या चिडून म्हणते, दामिनी आता तोंडातून एक शब्द जरी काढलास ना, थेट गावाला रवानगी करेन, तेही कायमची. आता आदित्य म्हणतो, आई तू नीट बघ या मंगळसूत्राकडं, कदाचित तुलाही आठवेल. अगं हे तेच मंगळसूत्र आहे जे मी ॲड शूट वेळी पारूला घातलं होतं. आणि मी त्याच वेळी पारूला सगळं क्लिअर केलं होतं की हे सगळं खोटं आहे आणि त्याला तेव्हा तिचीही सहमती होती. आणि आज तिने ती मंगळसूत्र घातलं आहे म्हणजे आज आमचं कपल फोटोशूट होतं ना. एक्झॅक्टली असंच झालं असणार. आता पारू मनातच विचार करू लागते, शेवटी बायकोच्या मदतीला नवराच आला. आता ती हात जोडून म्हणू लागते, आधी मी तुमच्या सर्वांची माफी मागते. खरं तर अनुष्का मॅडम आमच्या घरी आल्या ना, तेव्हाच मी हे सगळं त्यांना सांगायला पाहिजे होतं. पण त्यांनी माझं काय ऐकून बी घेतलं नाही आणि मला काय बोलू बी दिलं नाही. माझ्या हाताला धरून ओढतच मला इकडे घेऊन आल्या. त्यामुळं मला काही सांगताच आलं नाही. त्याचं असं झालं की फोटोशूट संपलं आणि मला आठवलं बाणीगणी उपाशी आहेत, त्यासनी भूक लागली असेल. त्यामुळं मी घाईतच घराकडे गेले, कापडं बदललीत आणि जेवणाला घातलं. आणि या सगळ्या गडबडीत ते मंगळसूत्र गळ्यातनं काढायचं राहूनच गेलं. आणि ते मंगळसूत्र त्यांनी बघितलं आणि त्यांनी मला जाब विचारला. समद घर डोक्यावर घेतले त्यांनी. माझा बा आणि धनी भरल्या ताटावून उठलीत. देवी आहे अनुष्का मॅडम एवढी मी शिकलेली नाही, पण मंगळसूत्राचं पावित्र्य ठाऊक आहे मला. मी हे मंगळसूत्र काढलं नाही कारण की माझा बा आणि गणी उपाशी होतीत. मी खरं सांगते, मंगळसूत्राचा विचार बी माझ्या डोक्यात नव्हत्या. पण अनुष्का मॅडम चिडल्या आणि त्यांनी माझ्या हाताला धरूनच ओढत इकडं आणलं. एवढंच नाही, देवी आई त्यांनी हे मंगळसूत्र धरून तोडण्याचा प्रयत्न केला. असं बोलून पारूनं अक्षरशः गेम चेंज करून पलटून टाकला आहे. अनुष्का मात्र पारूकडं बघत तोंड उघडं ठेवूनच पाहायला मिळते. तर आजचा पारूचा धमाकेदार परफॉर्मन्स तुम्हाला सर्वांना कसा वाटला? तुम्हाला काय वाटते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि या मालिकेच्या अशाच डेली अपडेटसाठी आत्ताच बेल आयकॉनवर क्लिक करून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.